सखू, अगं ध्यान कुठं आहे तुझं? अगं गंगूताई, अगं किती दिवसांनी कशी आहेस? या हाय बरी. तू कशी आहेस? या बरी आहे. अगं तिकडं तुझ्या घराकडं तुझा दादला, तुझी सासू, तुझी लेक समजा कवाची आली आहेत, पण तू आहेस कुठं? या घरातच थांबले हाय बघ. काय काम आहे का? काम असं नाही. मग आली का नाहीस? का कोळला यायचं नाही असं ठरवलं आहेस? नाही नाही असं काय नाही. बर ते जाऊ दे. तू इकडे कुठं? अगं माझं मावशीकडं जरा काम आहे म्हणून तिच्याकडे निघाली आहे. असं होय. बाकी समजा बरं आहे ना व? अगं काय सांगू बाई तुला, तू माहेरला गेलीस ना का समजल बघ. म्हणजे भांडण झालं का काय? अगं आम्ही तळ्यावर कापड धुवायला गेलो होतो, लई जणी होतो. हा, मी पहिला का तू पहिला वरनं भांडण झालं असणार. नाही एवढ्या शाण्या हायतच तुम्ही. नाही नाही ग, तसं नाही. आम्ही कापड धुत होतो तेव्हा तिथं बाळू आला आंघोळीला. आमचा बाळू? मग काय, आणि दुसरा कुठला बाळू हाय होय अकोळात? बर, मग काय केलं त्यानं? अगं त्याने आमच्यावर भूत सोडली. काय? होय, बाळूने आमच्यावर भूत सोडली आणि आम्ही बायका आपसात कच्चा कच्चा भांडायला लागलो. एकमेकींच्या झिंज्या धरून एकमेकींचा जीव काय तो घ्यायचा बाकी होता बघ. ये उगा काहीतरी बोल ना गा. उग कशाला खोटं सांगेन, जे झालं तेच सांगते. सखे, माझी गंमत करते आहेस ना व? अगं नाही, आईच्यान. हे तर केलंच असेल बाळू ना. मी निघते आता. अगं आता कुठे निघाली? उद्या सकाळच्याला जा की. आणि माझं नाव तेवढं घेऊ नग ग, नाही तर बाळू अजून भूत सोडायचा. चल जाते म्या. हे काही नवीनच. सकाळच्याला निघाय पाहिजे. असं कुठं असतं का? मग पान उतारा करून घेतला चावडीवर. यो यो अक्का, यो येत त्या कशाला बोलतोस? तुम्ही का बसा. अक्का, बाहेर या. यो काय रे तात्या, कशाला ओरडतोस एवढ्याने? पाणी पाजा आधी पंचासनी. यो कोरड पडली कशाला? घ्या. हे असंच पाणी पाजलं त्या बाळ्याने. का काय झाले? काय झाले सांगा लवकर. ते ऐकत असतं का बाळू? अयो तू जरा गप्प बसतोस का रे त्या? गुंडू, आता काय झाले तू तरी सांग. अव्वा, मी म्हणतो तेच खरं झालं. हा, ऐकलंच नाही त्याने. मुळात तो आता लहान राहिला नाही. तो लहान होता तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर त्रास दिला तर त्याला. ए गुंडू, तू अजून आगीत तेल ओतू नकोस. आय नॉट लाईक. हेनरी, आज बाळूने ऐकले नाही आणि असेच चालू राहिले ना तर गाव तरी ऐकेल का? यो अव्वा, आता दिवस पूर्वीसारखे राहिले नाहीत. आता सगळं बदललं आहे. म्हणून गावची सत्ता सोडून चालेल काय? अयो यो धीर धरा मी करतो काहीतरी. अयो तुम्ही काय करणार आहे कोणा ठाऊ. तेल गेलं आणि तूप गेलं, हाती राहिलं झोपटणं. येत त्या जरा समोर ये, पेटी ठेव. कम फास्ट. अयो तिकडे बघ कोण आलं. अय्यो तेलही गेलं, तूपही गेलं. हा ते राहिलं धोपाटणं. तूप गेलं. मी असा सहजासहजी हार मानणार नाही. अयो त्या बाळूची अशी काही जिरवतो बघालच तुम्ही. वाट बघा. अयो वाट बघा. हा वाट बघा. अयो
चटूक केलं हा खरं सांगताय ना व नाहीतर काय हाल दिसा नाव आहे आमचे. पर त्यानंच केलं कशावरनं त्यो नाहीतर कोण करल. हातवर केला आणि केलं काहीतरी. मग काय झालं काय समजना आम्हाला. तो बाळू लहानपणापासूनच असं काहीतरी करत असतो. ए लहानपणी त्यानं कुठं काय केलं आहे लहानपणीचं कशा पाय काढता आहे ए अरे काय चाललं आहे ह्यो तात्या होता तिथं विचारा ह्याला. ए मी कुठं नव्हतो मी काय केलं नाही हा? अरे ऐकून तर घे तात्या तू होता ना तळावरती त्या दिवशी बाळूनी भूत सोडली तवा. तळ्यावर वय वतन म्या कसल्या भांडत होत्या झिंजा पकडू पकडू भांडत होत्या त्या म्या होतो म्हणून वाचले ती. तुझं कौतिक बास कर आणि काय झालं ते सांग. ह्यासनी खोटं वाटतंय. हा तळ्यावर वय म्या चाललो होतो रस्त्याने बाळू तिकून चालला होता त्याला मी दिसलो ते म्हणलं ए तात्या चल सांग तळ्यावर मग गेलो मी बी. ए लबाड अरे मुद्द्याचं बोल तळ्यावर काय झालं ते सांग सांगतो ना रे समजा कसं व्यवस्थित समजायला पाहिजे का नाही. काय ना ग नुसतं तळ्यावरला सांग. काय ह्या खोड काढीत होत्या बाळूची दिले त्याने भूत यांच्या अंगावर सोडून. ऐकला का. असं व्हायला लागलं तर कसं. काहीतरी करायला पाहिजे. आता आपण काय करणार आहे पंचाकडे जाऊ एक काहीतरी करते. चला पंचाकड नाही नाही तुम्ही थांबा मी पंचाकडे जातो तुम्ही बाळूकडे जा मी पंचाला घेऊन येतो हं? होय होय ए, चला रे काय चला काय अरे बाळूच्या घराकड निघालं तोंड घेऊन तुला उभं तरी करेन का देव. म्या पंचाला घेऊन येतो तुम्ही वाईच हिथच थांबा आपण संग जाऊ मग हा हा चालले बाळूकडे. अरे हाय का घरात आदू काय रे अरे त्यो त्यो पंच पाड्यातली समधी माणसं घेऊन इकडे येत आहे. कशा पायी एवढा कालवा कशाला लावला आहे. बाळप्पाने चेटूक केलं आहे असं म्हणणं आहे त्यांचं म्हणून इकडे येत आहे. भीमा खाट घे चल. हा काय झालं आहे हो. तुझ्या लेकाला बघतोय वय आपण सुखानं जगलेलं बायांवर चेटूक केलं याची पंचाकडे तक्रार केली आहे समजे इकडे येत आहेत मग. अज्जे सावडी भरणार आहे इथं. हाय बघू थांब. मला लय भ्या वाटत आहे. येऊ नका काय व्हायचं नाही. हिर्या या काय म्हणती हं? समदे इकडच येत आहे तर लग्नाचा विषय मिटवून टाक. होय 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 आधी काय काय होते ते बघू आणि मग करू. याव का समा रे राम राम. अयो राम राम अयो मी येणार हे आधीच माहिती होती की काय म्हणतो मी. आहे म्हणजे ते असू दे असू दे. तुम्ही सगळे आहात पण ज्याच्याशी बोलायचं आहे तो कुठे आहे. घालून दिलं काय कुठे नाही नाही हाय की घरातच आहे. बाया बाया बाहेर ये रे. काय कालवा लावला हाय. अरे हे काय समजा गाव चालू आहे की काय पंच ते तुझी आठवण आली म्हणून आलो. हा हेच म्हणलं तिसरा तिकडे कस काय यायला लागला हाय. बसा ए बस तोच काय पोपटा उभा राहा.
ए बाळू, आम्ही इथे काय बसायला बोलायला आलो नाही. हा, अय पर काय बोलाल का नाही आता? नुसतं तोंडच बघत बसणार आहे. बसून बोलता येईल की. बसा बसा. यो विषय बदलू नकोस रे, मी तुला चांगला ओळखतो. मूळ मुद्द्यापासून माणसाला दूर कसं न्यायचं तुला चांगलं ठाऊक आहे, पण तुझी चालाकी चालू देणार नाही बघ मी. अहो पण तुम्ही तरी दुसरं काय करताय? मुद्द्याचं बोला की. अय बरोबर आहे, बरोबर. मयप्पा, तुझ्या मुलाबद्दल तक्रार आली त्या बायकांकडून की ह्याने चेटूक केलं म्हणून. आणि हे सगळं या तात्याने बघितलं. काय रे तात्या? हा मग मी आज स्वतः मी काय सांगणार मी तरी. अयो एकदम युटर्नच मारलास की रे. माझ्याकडे किती बडबड बडबड करत होतास अखंड, अगदी नॉनस्टॉप, आणि इथे म्हणतोस काय सांगणार म्हणून. अव तवा त्या बायका नव्हत्या ना, म्हणून मी सांगितलं. त्यासनी बोलू दे की. ए बायानो, सांगा बरं काय झालं? आम्ही समध्याजणी तळ्यावर गेलो होतो. भूता या हातात. काही समजायच्या आत असं समज झालं. म्यावर ऐकतो बाळप्पाला, तो असं काय बी करणार नाही. ए माझू, मग आम्ही काय येडे म्हणून बोलतात का रे? अय्य, पर हे समजा भाऊनी केले कशावरून? नाही मग काय आम्ही केलं का? अरे त्या बायका बाळूला बोलतो त्या म्हणून बाळूने केलं ते. विचार त्यांना. म्हणजे त्या बायका आधी बोलल्या बाळूला, त्या बायका बोलल्या आधी बाळूला. अयो काय बोलतोस रे बापटा? गप्प उभा राहा. तसं तात्याकडनं समजलं हाय मला समजत. आम्ही बोललो बी बाळ्याला. काय बोलला तू बाळूला? हे विचारलं त्याला खरं आहे का म्हणून. तो काय सांगणार आहे वय मी केलं म्हणून? म्या नाही घाबरत कुणाला. मॅच भूत सोडली त्यांच्यावर. काय करायचं आहे ते करा. बाळू गप बसवत नाही का तुला? का गप बसल तू? हा करा काय त्याला वाटलं नाही, आता का गप बसल? पंच एक डाव माफ करा. पुन्हा नाही करायचं असं त्यो. मी असं बुद्ध देतो. बाळू कबूल कर, पुण्यांदा असं करणार नाही म्हणून. हा आता म्या काय करायचं आणि काय नाही ठरवणार हे कोण? म्या कशा पायी कबूल करायचं?
यो गोऱ्या, सरकारचा कायदा आहे, एकदम कडक आहे. तक्रार जर तिकडे गेली ना तर काय होईल याची कल्पना आहे का तुला बाळू? गोऱ्याचं सरकार असू दे नाहीतर काळ्याचं सरकार असू दे, या कुणाच्या बाला भीक नाही घालत. समधी गेली उडत. आया कोण बंद कर. कसा बोलतोय बघितलं मी अप्पा. बरं आहे गावासमोर बोलतोय. अयो गावच्याच लोकांवर चिटूक करतो. अय्यो नशीब समजा आम्ही भूतासनी जाया सांगितलं, नाहीतर या बाया इथं चुरू चुरू बोलत आहेत नव, अजून एकमेकींच्या झिंजा उपटत बसल्या असत्या. माझ्या वाट्याला जाऊ नका म्हणून सांगितलं होतं नव. ऐकायचं नाही तर भोगा. अय्यो पंच, काय ते ठरवा. इथं आमच्या नातीच्या लग्नाचं चाललंय आणि तुमचं काय मधीच? वय अयो मधीच आपलं काय मधीच? आम्ही कशाला येऊ मधीच? अयो आणि ज्या नातीचं तुम्ही ह्याच्यासोबत लग्न लावायचं म्हणतात तो काय करतो ते बघितलं ना? अयो तरी त्याच्यासोबत लग्न लावायचं म्हणताय. जरा विचार करा, ह्याच्यासोबत लग्न केल्यावर काय भलं होणार? आव पंच, हे लगीन झालं नाही तर माझ्या लेकीशी कोण लगीन करीन? अय पंच, इथे या बायांची तक्रार घेऊन आलाय नव, एवढंच बोला. अयो मला काय हौस नाही रे तुझं लग्न लावायची किंवा मोडायची. तुझ्या घरच्यांमध्ये थोडी माणुसकी आहे म्हणून मी आलो बोलायला. अयो अयो बरं झालं असं आलास गुंडू तू. अयो काय झालं ते समजलं असेलच. होय, म्हणूनच मी लगेच निघून आलो. काय बोलणं झालं? अयो बाळूने कबूल केलं, त्याने चेटूक केलं म्हणून त्याला शिक्षा द्यायची. अय्यो पण त्याची काय चूक त्यात? त्यांनी जे केलं असेल ते आपल्याला चुकीचं वाटत असेल, पण सुरुवात त्याने केली नाही. अयो हे गुंडू काय बोलतोस? अप्पा, सुरुवात कोणी केली ते विचारा तात्याला. काय रे तात्या? मी आता आधीच सांगितलं ना का सुरुवात बायकांनी केली म्हणून. हे त्या तू कोणाच्या बाजूने आलास? अहो, पंच बाजू बिजू मारू द्या. हे बघा कसा रागाने बघतोय. असं त्या बायकांकडे रागाने बघत होतो, दिले भूत सोडून अंगावर. अयो हे पुपटा, हे सगळं असं असेल आधी सांगायचं रे बाबा. तर मयप्पा, बाळूची जरी चूक असली तरीही त्याच्या आधी बायकांची चूक आहे. म्हणजे मला गुंडप्पाचं म्हणणं पटलं आहे म्हणून मी बाळूला माफ करतो. आणि गावकऱ्यांनो, त्याला आता समजावून सांगितलं आहे असं पुन्हा करणार नाही तो. अय्यो आलं लक्षात? त्या बाळूच्या लग्नाबद्दल काय आहे ना ते पंच तावडीवर ठरवतील. अय्यो एकच चावडी हाय आणि ते तिथं वर, तिथं मॅच न्याव करतो. आणि माझा न्याव करणारा अजून पैदा व्हायचा आहे. चला निघायच ना, निघा म्हणलं ना वा. माझा निवड करा आले आहेत. एवढं सोपं आहे वय.
आजचे मला आयाची लय आठवण येत आहे. मला बी तिची लई आठवण येते ग. काय करायचं आता? तिला सांगावं धाडून बोलून घेतलं तर? काय का जर तिला बोलवून घ्या, इथं कुठं काय सवनं चालू आहे तेव्हा. बाळू, आता कुठं चालला आहेस? कुठं नाही, असंच गावात. हा, ठाव आहे उग घसा फाडू नका. काय र कावळ्या संग काय बोलतो आहेस? अगं पाहुणा येणार आहे म्हणून सांगतो आहे तो. तसं काय मला ठावच नाही. कोण येणार आहे आता? पाहुणा तुला लय आवडेल बघ. असं का? पाहुणा येणार आहे ना व. पण तू कशा पायी चालला आहेस बाहेर? थांब की. पाहुणा येणार आहे म्हणूनच चाललो आहे मी. आया येणार आहे का? हवं नाही. आता बाळू म्हणतो हाय, नक्कीच कोणतरी येणार असेल. आज्जे, एक विचारू का? विचार की. बाळू मामा असं का वागत असतं? जो त्याच्या मनाचा राजा हाय, त्याला जे वाटतं तेच करत असतोय तो. मग त्यासनी जर वाटत आहे की लगीन करायचंच नाही, मग लगीन का करतील ते? आलं सिद्धनाथ सांगत्यात म्हणून. बाप्पा, हाजी मंगळू कुठे गेलाय? काय नाही, गावात गेला आहे. चक्कर मारून येतो म्हणला. कशासाठी? इथं पाय टिकत नाही का त्याचा? तसं नाही जी, पर कटाळला होता बसून बसून. कंटाळा जी. आणि त्याला काय राजवाडा बांधायचा आहे म्हणे? आला जी. याची एक अडचण आहे, ती दूर करायची. काय बरोबर ना? हा होय होय. बोल, न घाबरता मनात जे काय असेल ते सगळं बोल. बर का रामा, यांचं असतं बोल. आमचं बरोबर काय बघ. माझी एक जमीन आहे, त्याला लागून बांध आहे. त्या बांधाच्या पल्याटची जमीन बी माझीच आहे. पर महादू म्हणतोय की ती जमीन त्याची आहे म्हणून. पण मला तर काही वेगळंच दिसत आहे. ती जमीन तुझी नाही म्हणून? माझीच आहे म्हणजे. अव त्यो महादू म्हणजे कोण हाय ठाव आहे ना? व त्या बाळ्याचा एकदम खास माणूस आहे तो. आणि तो महादू तेव्हापासून अजिबात मानत नाही. असं असेल तर त्याला परिणाम भोगावे लागतील. त्या बाळूच्या बाजूने जो कोणी असेल त्या सगळ्यांना परिणाम भोगावे लागतील. ए निके, का हो बाईस? हा? आणि ते जमिनीचं हे आता आम्ही बघून घेऊ. तू निघ. आणि हे बघ, उद्या याला इसरू नको. चल. अरे रामा, कोणाला काही बोलू नका बरं. का आपल्याला कोणाची भीती आहे का? नाही जी, बाळ्याला समजल किंवा सावध होईल म्हणून म्हणतो मी.
तो बाळू कोण आहे ते ठाऊका नाही तुम्हाला? आणि तुम्ही सांगितल्यावर सावध होणार आहे त्यो. तसं ऐ, तू गेला नाहीस का अजून? हे काय चाललो आहे. आहे बाबा माधू, आता बघू तुझा बाळू तुला कसा वाचवतोय. बाप्पा जी मंगळो लगेच जायचं आणि मिळत्याल तेवढं लिंबू घेऊन तातडीनं याच. चल. म्या काय म्हणतो, आता नाही, आता बाळूला काही करता येणार नाही. त्या माधू चालतंय की. गंगूताई पेटाय पाहिजे. गंगूताई अरे धम काय लय दिसा ना. वय तुला काय अडचण आहे का? मला काय अडचण असणार आहे. मग सर बाजूला, उगा आडवं येऊ नका. अगे थांब ना, लय दिवस झाले तुझ्या घरचे आले पण तू हा काय पत्त्याच नाही. समजा व्यवस्थित ना? वय समजा ठीक आहे. जावई बापू भेटलो दे, लग्नाबद्दल बोलतो दे. मग काय काहीच नाही. तू बी त्यासाठी झाली ना? वय बाबा त्यासाठी चाले हाय म्या. मला एक समजतच नाही तुमचा. काय ते बाळू लागणार तयार नाही. ते तर खोळबी वाढत चाललं दिवसेंदिवस आणि तुम्ही कशा पाहिजे लग्नाच्या मागे लागला त्याच्या? कुळ वाढत चाललाय म्हणजे तू समजलं नाही का? अय तात्या, जे काय सांगायचं असेल ते पाठदिशी सांग. अगं तो बाळ्या तळ्यावर आंघोळीला गेला होता. अरे ते ठाव हाय, पुढं सांग की. पुढं काय, समजा गाव आलता त्याच्या घरी तक्रार घेऊन. हा असे चिडले होते ना, पण एवढे चिडले मी गप केलं, नाही तर काय खरं नव्हतं बाळ्याचं. ते घराकडे गेलं तेव्हा काय झालं का? काय तवा एवढा बोलला बाळ्या पंचाला, वाटेल ते बोलला. लय चिडले ते, लय चिडले. कसं व्हायचं माझं? तुला सांगतो, म्या होतो म्हणून समज झालं. ए गंगूताई घ्या, लोकाला दुसऱ्याचं कौतिकच आहे का वाटत. ह्याला म्हणते कलियुग. अरे राम, अरे असा खुट्टा मारल्यागत मधीच काय उभा आहे? का थांबायचं नाही का? अरे थांब की बाबा, म्या कोण सांगणारा? थांबणारच आहे. रस्ता काय कोणाच्या बाचा आहे वय? अरे बा कशा पायी काढतो हाय? अरे हे समज काही त्याच आहे. तुला थांबायचं तर थांब, या जात. थांब, मला वाईट बोलायचं आहे. अरे बाबा मायंदळ काम पडली आहे, बोलाय येळ कुणाच मी हाय. ठाव हाय, लय कामात आहेस. माझी जमीन कशात घालायची आहे ना व? हाय का आता झालं पुण्यांदा सुरू? अरे किती वेळा सांगितलं हाय तुला का ती जमीन माझी आहे म्हणून? अरे तू मग सांगशील, पण त्या बांधाच्या पलीकडची जमीन माझी आहे. आणि पुण्यांदा त्याच्यावर पाय ठेवला तर पाय काढीन. अरे रामा, अरे माझी आहे ती जमीन. तू असतो का कवा गावात सांग बर? अरे तुला हे बी ठाव नाही का तुझ्या जमिनीचा बांध कुडून कुडवर गेला आहे ते? असं नग वागू. लय शान हवाय जाऊ नगस. मी गावात थांबेल नाही तर बोंबलत फिरीन. तू कोण मला सांगणारा? माझी जमीन हाय म्हटलं का विषय मिटला. अरे ऐकून तर घे, मी काय म्हणतो आहे ते. ए, अरे का बाटता बारक्या पोराने? हा, तू नग मध्ये पडू. अरे का नग मधी पडू? बाळप्पा, यो जमिनीवरून सारखा तंटा करतो आहे बघ. मला काय हाऊस नाही, माझी जमीन आहे. त्यात दुसरा घुसायला लागला तर मी काय बघत बसू काय? अरे रामा, आता घेतली आहे सोय जमीन. हा, अरे तेच सांगतो आहे म्या.
अरे मला आठवत बी नाही माझ्या आजा पंजापासून आम्ही जमीन करतो आहे. आणि यो मधीच उठून उभा राहिला. अरे माझ्या आजा पंजाला समजत नव्हतं म्हणून गडवतोस काय हा? अरे तुझ्या आजा पंजासनी ठाव नसल वय काय जमीन कोणाची आहे ते? ते मला काय बी ठाऊ नाही. ती जमीन माझी आहे. अरे काय सारखं माझी जमीन करतोय? अरे जाताना काय संघ घेऊन जाणार आहेस वय? जाताना समधी मोकळ्या हाताने जाणार आहेत. जवळ हाय तोवर समजा संघ आपल्यापणानं वाटती. तू नग मध्ये पडू. मला ठाव आहे तू त्याचीच कड घेणार आहेस. अरे म्या खऱ्याची कड घेतो आणि तुझी बाजू खऱ्याची नाही रामा. हे ठरविणारा तू कोण आहेस? तुला सवन सांगतो समजत नाही वय? हा मी बी सांगतोय माधुला माझी जमीन आहे. माझ्या संग तंटा केल्यावर चांगलं नाही व्हायचं. ऐका काय करणार आहेस? समजल समजल. अरे जा लय शहाणा आहेस. बाळप्पा जाऊ दे. अरे रोजच आहे त्याचं बघ. अरे आधी सांगायचं नाही वय? आता काय सांगायचं? आता मला ठाव आहे ना व का ती जमीन आपली आहे म्हणून. म्हणलं लय अंगाशी आलं तर बघायचं नाही तर जायचं चावडीवर न्याव मागायला. काय बी होत नाही चावडीवर. तो पंच सांगल ते खरं वय? अरे आता गावकी म्हणल्यावर तेवढं चालायचंच की. अरे खोटं कोणाचं चालून नाही घ्यायचं. मग कोणी का असं ना. अरे बाळप्पा तुझ्यासारखं वागून चालेल का आम्हाला? का नाही चालत? तुम्ही समध्यासनी बेणार म्हणल्यावर कसं चालायचं? आणि खऱ्याची बाजू हाय म्हणल्यावर कुणाच्या पाला बी भ्यायचं नाही. देवाप्पा तुमचं गुरु बी तुमच्या हातात आहेत की. हो बोल. यांनी ऐकलं तर तुझं काही खरं नाही बघ. आणि ते माझ्या गत नाहीत. मी आज त्यांच्या गत आहे. जे काय असेल ते असेल. पण तुम्ही दोघं बी काय करतात मला तर काहीच कळत. अरे कोणाची तरी वाट बघतात ते. ठेवायची हे ठाव नाही. बघू आता कोण येत ते. असं आहे समजा. पण चल मी जातो आहे. अरे काय गडबड आहे? अरे कसली गडबड? रोजच आपलं पोटा पाण्याचं बघाय ना का. वय ते समजा आहेत. बाकी काय म्हणतो? अरे बाकी समजा तुझ्या का हाय आमच्या का काय म्हाताऱ्या माणसा क. अरे माझ्याकडे काय असणार आहे बाबा? समद गाव माझ्या हात धुवून माग लागला आहे. हा अरे समधी का तूच हाय म्हणल्यावर तुझ्याच माग हात धुवून लागणार की. आता कोण येणार आहे? किती परस नाही विचारतोस का? काय आहे? अरे याचीच वाट बघत आहे ते. आता याची काय वाढ मागायची? बोल रे. तुम्ही तर म्हणला होता आम्ही करतो काय करायचं ते. म्हणून माधुला मी पुण्यांदा बोललो माझ्या जमिनीपासून लांब राहा म्हणून. पर बाळू आला मधी आणि मलाच बोलला. बाळू मध्ये आला. आता कुठे आहे बाळू? त्याला असेल की तेव्हा काही एका जागेवर थांबणार आहे वय. बाप्पा जी जी लाग तयारीला. पाहिजे आणखी बोल.
तर या घे. हा या. जा. ये रे ये. बरेच दिवस झाले आपली भेट नाही. बाळप्पा मगा धरणं बघतो हाय, तू तिकडं काय बघतो हाय? अरे काय नाही ते सोड, बाकी काय म्हणतो आहेस? आता बाकी काय समजा सांगितलं की. होय, बरं अजून काय सांगायचं राहिलंच का? नाही बा, तुला काय विचारायचं असेल तर विचार. अरे मला काय विचारायचं तेव्हा? बरं, गावात काय चर्चा? आता गावात काय बाळून चेटूक केला असं म्हणतात समती. आणि तू पंचाला बोलला ना व, त्याची बी लय चर्चा आहे बघ. हा आणि आणि काय नाही बा, पण असं कशा पायी विचारतो हाय? अरे असंच का विचाराय ना गवय? अरे अरे तसं नव, पण समजा सांगून झालं तरी बी विचारत आहे म्हणून म्हणलं. अरे जाऊ बी देत नाही, माहिती काम पडल्या. अरे थांब, आपण का असं बोलत थांबतोय का? का मग काय होतेलच की. थांब, बाकी काय अजून मग? बाळप्पा मला तर असं वाटतं हाय का तू माझी गंमत करतो आहे बघ. जातो अरे, लय काम आहेत, सांच्याला भेटू ना. अरे थांब, त्या बाया काय बोलल्या का सांग? काय बोलल्या? अरे निम्या बायकांना समजायचंच बंद झालं. तुझ्या घरा कधी यायला तयार नव्हत्या त्या. देवी आहे मी तुझा भक्त काळ भैरी. आपल्या एका वैऱ्याला संपवत आहे. का रे बाबा, बोल की. आता काय बोलू बाबा, तुझं माझ्या बोलण्याचं ध्यानच नाही आणि बोल म्हणतोय. अरे ध्यान कसं नाही, काय काय बोलला ते सांगू का समजू? नग 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 उगा आपलं येळ काढू नग. या जातो म्हणलं नव, सांच्याला भेट. हा ए माधू काका, अरे इकडे ये जरा. हाय का आता पुण्यांदा बोलिवलं ना व? होय, म्या का उगा बोलत नाही. अरे पण मला कशा पायी थांबवलं हाय कळना झालं आहे बघ. आता तू बोलवतोय म्हणजे काहीतरी कारण असेल. तुझा आशीर्वाद असू दे. जा. लय दिवस म्हणत होतास ना रक्त व्हायचं म्हणून. आय काय करायचं आता? मला बी काय सुचत नाही र. काल जे काय झालं आहे ते बघून तरी बाळू होय म्हणील असं मला काय वाटत ना बघ. अगं पंचाला बी वाटल तसं बोलला तो. होय ना, आणि पंच बी कसलं र? त्याचं बोलणं ऐकून घेत होता. अगं आता हा बाया भूत सोडायला लागला म्हणल्यावर काय करल तो? होय, ते बी खरं आहे. हा पर काय र, तो भूत सोडतोय म्हणल्यावर सत्यवाचं लगीन करायचं नाही असा विचार नव ना तुझा? ए नाही 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 असं काय करायचं नाही बघ. पण आता काय करायचं ते सुचना. या बाळाला लगीन करायला तयार कसा करायचा? मला काय वाटतंय, घरला गेलो तर
येडी बिडी झाली आहेस का काय काय बी काय बोलतीस इथून गेलं लगीन कसं होईल अरे आपण असं चिडून गेलेलं बघितलं ना तर तुझ्या सासू सासऱ्यांचं काळीच पागळेलं बघ एक यायची बंद झाली जावई बी चिडून गेला म्हणल्यावर बाळूला काय बाई सांगून लग्नाला तयार करते हा वय 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 असं म्हणतीस वय सांगू का त्यासनी जातो म्हणून सांग सांग काय तोंड पाडायचं रागानं बोलायचं होय सांग सांग ए भीमा इकडे ये. हा. काय दाजी समदेसनी म्हणाव मी बाहेर बोलिवलाय जा आज जाऊन सांग मी बोलिवलाय म्हणून बरोबर आहे ना बराबर बराबर आता घरच्यांच्या समोर बी असंच बोल होय होय हा मी एक बोलन आणि तू एक बोल म्हणजे अरे म्हणजे मी आहे तर थांबायचं म्हणन आणि तू जायचं म्हणायचं हा येड्या डोक्याचा हं. काय होतो आई बापू बोलिवलं होय हे जे काय चाललं आहे ते बघून मी असं ठरविलं आहे की इथं थांबून आमचा पान उतारा करून घ्यायचा नाही आम्हाला हा म्हणून आम्ही निघतो काय बोलता काय हिऱ्या अरे हे काय र मधनच काय मधनं म्हणजे मी विचार केला आहे अरे एवढी चावडी बोलवली आहे होईल की मनागत हा हे बघ जेव्हा होईल तेव्हा येऊ माघारी समजलं का चला चला आता थांबायचं नाही ए आवराय घ्या सत्य आवराय घे जावई बापू उगा डोसक्यात राग घालून घेऊ नका थांबा की बाई अहो थांबून काय होणार आहे इथं हा अहो तुमचा लेख तुमचं ऐकत नाही आमचं ऐका ना अहो त्या पंचाचं बी ऐका ना मग थांबून काय करायचं अगं चावडी होस तर थांबा की काय ते समजलंच काय समजल हा पंचाला नाही नाही ते बोलला त्यो पंच बी काय करणार आहे म्हणा आम्ही बी त्याच्या संग बोलणारच आहे की बोलणं वयस्तोर तरी थांबा की नाही नाही आता नाही थांबायचो आम्ही आय चल सत्य तुला आवरायला सांगितलंय ना व जा होय तू बी जा मदत कर तिला होय अरे हिऱ्या पर आय मी जे सांगतोय तेच होईल माझ्या पुढे कुणी बी काय बी बोलणार नाही बघ जा ते रक्त रामा तुझं काम झालं छान तांचला 10-12 भाकरी आणि कोंबड्या घेऊन ये हा होय होय येतो मी लय उपकार झालं
आता महादूला खांदा द्यायचा आहे तुला. रामा म्हणला नवं समजल तुला. समजाल की मग. रामा माधू काका बाळप्पा अरे हे समजा काय आहे? वाचलास माधू काका. आय कशी आहेस? बरी आहे. तू कशी आहेस? आय बा आया आली. कशी आहेस? बरी. कशी आहेस गंगे? अरे मी बरी आहे. तुम्ही समधी कशी आहे? बरी आहे आम्ही बी. काही इकडे यायचंच नाही असा विचार केला होता का काय? विचार तर तसाच होता, पर तुम्ही समधी ही ताय म्हणल्यावर मला तिथं गमतय होय, म्हणून आले म्या. अगं मग सांगावं तरी धाडायचा. हे हसणे आता भीमाला गाडी घेऊन पाठवलं असतं की तुला आणाया. हिला कशाला लागतीये गाडी? हिला सवय आहे ना वा. पैकी आम्ही चल म्हणत होतो तेव्हा येता येत नव्हतं वय. इथं येऊन तुमचा काही उपयोग झाला का? काय गंगूताई, समजासनी भेटलीस, मला नाही भेटणार होय? अरे तुला नाही भेटून कसं चालेल बाबा? हा, तू आता कमवता गडी झाला आहेस. कसा आहेस? तुझ्यावर जसं आहे तसं आहे बघ. तू कशी आहेस? हा बरी हाय बघ. तुझं कापडाचं कसं चाललंय? झाक चाललंय बघ. आता पुण्यांदा जावं लागणार आहे. चांगलं आहे. त्या भावाला बी घेऊन जात जा संग. कुठं आहे त्यो? बोलणी झाली का नाही? काय झालं? वय झाली बोलणी आणि काय होणार आहे? बरं, आता इथंच थांबणार आहेस का आत बी येणार आहेस? हा, चल हातपाय धुवून घे, काहीतरी खाऊन घे. लगंबा पाणी दे हातपाय धुवाय. वय वय चल 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 जाऊ बाप. मी जर नसतो ना, अशा झिंज्या पकडू पकडू भांडत होते ते. डोसक्यात दगड घातला असता एखादीच्या तर कोण्या भावात गेला असतं. मला नाही रावलं. मी म्हणलं, ए बाया, तुला शेवटचं सांगतो, सोड त्या बायकासनी. मग मग तेव्हा म्हणला, तू सांगतो आहेस तात्या म्हणून ऐकतो. दुसरं कोणी म्हणलं असतं तर ऐकलं नसतं त्यांनी. मग सोडून दिलं. मी नसतो ना. अरा बर पुढं पुढं काय, पुढं असा बाळू आला, त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. चल म्हण तात्या, भाकरी खाऊ. बरं, 1 2 3 4
अरे बाळू अरे मी ह्यासने ते ए तात्या, अरे मोठं बोलायचं बंद कर की. होय महादू. ए महादू, अरे काय झालं याला? एवढं का म्हणून भेदरला ह्यो? काय झालं त्याला? त्याला विचार. महादू काका बोल. आता बोलाया काय राहिलं हाय? बाळप्पा जर आज नसता तर मी जीवानीशी गेलो असतो बघ. म्हणजे तो रामा आहे ना व, त्याच्यात आणि माझ्या जमिनीवरनं तंटा चालला होता. आयो महादू काका, आणि तरी बी बाळप्पा मला म्हणत होता का थांब थांब. मला कळतच नव्हतं का हा कशा पायी थांबितो आहे. आणि मी आज जर गेलो असतो. अरे गेला असता ना तर गेलाच असता तू. होय. म्हणून सांगतो हाय, वाईटाची नाही चांगल्याची संगत धरायची. मग देव बी तुमच्या मागे उभा राहतो. आणि महादू काकाला मी आणाय वाचवलं. अरे तो म्हणतो तू आज वाचवलं आणि तू असं कशा पाहिजे म्हणतो? अरे त्याच्या गाठीशी पुण्य हाय म्हणून वाचलाय त्यो. माझ्या गाठीशी पुण्य हाय का नाही मला ठाव नाही, पण माझ्या पाठीशी बाळप्पा हाय एवढं मला कळून चुकलं आहे बघा. खाऊन घे थोडं. नग मागणं खाऊ समजे. अरे सत्य, किती तोंड पाडून घेतला आहे ग? हा, खातीस का नाही? खाते की. असा हाल काय करून घेतला? हा आय, ध्यान हाय का नाही तुझं? बाळूमुळे जरा गडबडच झाली बघ. गडबड झाली म्हणून माझ्या लेकीचा जीव जाऊ देऊ आहे? कुठं आहे बाळू? गेला हाय. घरात पाय राहाय ना ग वय. कुठं गेला आहे? सांगून जातो का त्यो? तू सूट दिली आहेस म्हणून सांगत नाही त्यो. अजून लय काय काय कानावर आला आहे माझ्या. भूत काय सोडली, पंचासनी काय बोलला. काय चाललं काय आहे त्याच? काय सांगायचं बाय. घे घे कड घे त्याची अजून. मोकळं रानच मिळालं आहे त्याला. कोण विचारणार नाही, बोलणार नाही. मग अजून काय होणार आहे? हा, कवा येणार आहे त्यो? येईल. सांगून तर काय गेला नाही. सांगून जायचं ठाव असतं तर सांगितलं असतं त्यानं. येऊ दे. मी आली आहे समजल्यावर काय बोलतो आहे बघूया. बरं बाळू मामासने ठाव आहे तू येणार आहे ते? काय? त्याला कसं समजलं? त्याला कुठं समजलं हाय? कावळा वरडत होता ना व, तेव्हा म्हणाला की कोणतरी पाहुणा येणार आहे. वय पाहुणीच हाय ना व म्या. काय राहिलं आहे या घरात माझं? गंगे, असं का बोलत आहेस? अगं माझी सासू हाय, नवरा आहे आणि ह्याचं काहीतरी वेगळंच चाललं आहे की. आम्हाला घरचं समजत असतात असं वागला असता का? असं काय बी नाही. उलट त्याला भारीच वाटेल
तू आल्याचं समजल्यावर आणि विचारत बी होता तर गंगूत्या आली का नाही म्हणून. लग्नाचं काय बोलला? सत्ते काय बोलला बाळू? नाही म्हणत आहे. मग आता म्या बोलते की त्याच्या संग. इतके दिवस नाही बोलली. बोलली पर ऐकत नाही ना त्यो. आता मी आली हाय. आता कसा ऐकत नाही हेच बघ.